खूप सुंदर ठेवलं या जागेला आणि खूप स्पेशियस आहे, म्हणजे असं एवढा मोजितो आहे. ऋतू करत बघ ना. आम्ही एंट्री करत आहे मुरुडेश्वर टेम्पल. हा आहे गेट. जल्दी अरे हे बघ इथे काय प्री वेडिंग कर. मॅनग्रोव्ह. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर जसं की तुम्हाला माहिती आहे, आपण काल या एव्हरग्रीन फार्म हाऊसमध्ये राहिलेलो. ही एक रूम होती आणि तिकडे एक सेकंड रूम आहे, त्या रूममध्ये आपण राहिलेलो. आणि इथे आमचा आता जरा फोटोशूट चालू आहे. फोटोज वगैरे तर मस्त आहे, लोकेशन खूप भारी आहे आणि रूम्स पण खूप क्लास आहेत. तर इथून आम्ही आता आमचा प्लॅन होता जायचा. कुठे जाणार होतो आपण? ओम बीचवरून बोटिंग करून जे 4 बीच आहेत ते बघायचे. पण तिकडे आम्ही आता जायला 11:30ला ते चालू होतं आणि आत्ताशी वाजलेत 10. तर आमचा आता प्लॅन झाला की फक्त बीचवर जाऊ, थोडं बीचवर फोटोज वगैरे काढू, एन्जॉय करू आणि मग तिकडून कुठेतरी खाऊ आणि डायरेक्ट मुर्डेश्वरला जाऊ. कारण जर आम्ही 11:30पर्यंत इथे थांबलो तर मग पुढच्या सगळ्या प्लॅनची वाट लागणार, कारण मुर्डेश्वर मध्ये बंद असतं थोडा वेळ. तर फोटोशूट वगैरे झालं आहे मस्त आणि फोटोशूट वगैरे तर मस्त झालं आहे. आणि एकच तुम्हाला सांगेन, काल रात्री आम्ही ज्या रेस्टॉरंटमध्ये जेवलो त्या रेस्टॉरंटमध्ये आमचं चौघांचं बिल 1800 रुपये झालं. आणि एवढं थर्ड क्लास जेवण होतं ना, थर्ड क्लास. या जेवणाला नाव नाही ठेवायचं, पण तरी पण खूप घाणेरडी टेस्ट होती त्या जेवणाची. आणि 1800 रुपये. ठीक आहे, तुम्ही बीच साईड देतात पण एवढे. तर ठीक आहे, आता बघू. आम्ही आता असं ठरवलं की आम्ही इकडचेच खाऊ, म्हणजे जे साऊथ इंडियन फूड असेल तेच खाऊ. तर बघू आता इथून किती वेळ लागतं मुर्डेश्वरला जायला. ह्याच्यानंतर बीचवर पण जायचं. खूप सुंदर ठेवलं या जागेला आणि खूप स्पेशियस आहे, म्हणजे असं अडचणीत नाही आहे काहीच. ज्या रूम्स आहेत त्या रूममध्ये पण खूप असं डिस्टन्स आहे आणि खूप भारी आहे. 1000 रुपीजमध्ये अजून काय पाहिजे तुम्हाला. काल आम्ही इकडे जेवायला बसलेलो. हेच ते रेस्टॉरंट होतं ओशन गेट करून आणि त्याच्या बाजूनीच एंट्रन्स आहे इकडे यायचा. आणि खूप जवळ आहे, म्हणजे वॉकिंग डिस्टन्स 2 मिनिट पण नसेल लागतं तिकडे यायला वॉकिंग डिस्टन्सनी. आणि खूप भारी आहे, रिस्की आहे. पण तिथे स्टार्टिंगलाच लिहिलं आहे की रिस्की आहे, तुम्ही प्लीज इकडे नका हे करू. तर खूप भारी बीच आहे आणि मी तर सजेस्ट करेन भाई गोवा न जाऊन इकडे यावं. पण फक्त इकडचं फूड प्रॉब्लेम आहे, बाकी तर एक नंबर आहे कोकण खूप. तर इथे थोडे फोटोज वगैरे काढू आणि नंतर मग दीदी चेंज करेल, साडी घालेल, कारण मुर्डेश्वरला पण तिला फोटोज काढायचे. मुर्डेश्वरला ट्रेडिशनल वेअर इज नॉट कंपल्सरी, पण तिला त्या टेम्पलच्या इथे फोटोज काढायचे म्हणून ती घालणार आहे. आणि आम्हाला फोटो काढायचे म्हणून आम्ही ह्याच्यावरच लुंगी घातली तरी चालेल. तर बघू आता. इथून 15 मिनटं बोलतो आहे, पण अर्धा तास लागेल. वुमेन. Like him. How? My father had invested in LIC's Jeevan Option, which gives immediate and guaranteed annuity at regular intervals guaranteed for life. Wow. LIC's annuity plans. तर आम्ही जिथून थांबलेलो तिथून मुर्डेश्वर 1.5 तासावरती होतो आणि जाम भूक लागले. काय भेटतच नाही खायला इथे. आणि इथे काय आम्ही घाबरतोय खायला सगळीकडे. ऍक्च्युअली इथे ऑप्शन्स खूप कमी आहेत. ऑप्शन्स आहेत पण आम्हाला आवडेल असं आम्हाला नाही, म्हणजे सगळ्यांनाच ऍक्च्युली. म्हणजे महाराष्ट्रातलं त्यांची टेस्ट कशी आहे थोडंसं वेगळंच असतं. काल काय आम्ही 200 रुपयाचे पापड खाल्लेत फक्त. 200 रुपये स्टार्टर. आम्ही 200 पापड 200 रुपयाचे खाल्ले. म्हणजे आम्ही 2 पापड घेतलेले, त्यामध्ये 200 रुपयाचे पापड होते. एक 100 रुपयाचा पापड.
बर्गरच खाते. एवढी भूक लागली की सुचत नाही. मंकिरांनी झोपले. जाम भूक लागले. मस्त बर्गर सँडविच वगैरे सगळं ऑर्डर केलं. खाऊ आणि निघूया मस्त वगैरे. एवढा मोजितो आहे ऋतू करत बघ ना. तर आम्हाला फर्स्ट टाइम कुठेतरी चांगलं जेवण म्हणजे फास्ट फूड भेटलं. मॅगी नंतर हे आम्हाला चांगलं भेटलं. जेवण होतं पण आम्ही तिकडे नाही गेलो आणि मंदिरात पण जायचं होतं त्यामुळे व्हेजच खायचं होतं. तर रिस्क नव्हतं घ्यायची. बर्गरच खाऊ. मी व्हिडिओ दाखवेन तुम्हाला इथे मस्त. फिश तर मी खात नाही पण फिशला असं हे करून ठेवलेलं मॅरिनेट करून ठेवलेलं. तर चिकन पण भारीच लागणार होतं पण ठीक आहे आपण रात्री खाऊ आज चिकन. बर्गर सँडविच क्लास होतं. सगळे ज्यूस क्लास होते. एक नंबर होते. कोल्ड कॉफी मस्त होती. कोल्ड कॉफी सँडविच फ्राईज बर्गर मंचुरियन. फर्स्ट वाले मंचुरियन चांगले होते. सेकंड वाले मंचुरियन दुसऱ्या शेफनी बनवलेले. तो गेलेला. आता आम्ही एंट्री करत आहे मुरुडेश्वर टेम्पल. हा हे गेट हे नक्कीच ना हे मुरुडेश्वरच आहे ना. काय आहे बघा इथं मॅपला दाखवलंय. मॅपच्या भरोसावर आलो आम्ही आता. माहित आहे आम्हाला. अजून इथं 2 किलोमीटर आहे. काय हिंदीत तर लिहिलं नव्हतं. चकल्या सगळ्या चकचक चकल्या चकचक चकल्या. गाईज गोकर्ण टू मुरुडेश्वरचा रोड एकदम क्लास आहे. हा टॉप टू टॉप. कसं वाटलं ड्राईव्ह करायला. दुसरी गाडी पाहिजे आपल्याकडं. कॉलेज पाहिजे होते. 140 डायरेक्ट विमानात ढगात. गाज आता आपण मुरुडेश्वरला आलेलो आहे. मेन मुरुडेश्वरचा तो बघा पुढं. नाही दिसत अजून कॅमेरात पण हा आता दिसेल तुम्हाला. आंखों से छू लिया है देखो. इसलिए तो गेम ही खराब कर दिया. गाइस ये देखो सीन भाई साहब. वाव हे भी रुद्र समोर. हा नाईस. सुंदर. आतमध्ये बाळा हो काढता येतात. मी पोचलो या मंदिरात आणि मंदिराचं काम चालू आहे वाटतं. तर कलर काम काय आहे माहीत नाही पण काम चालू आहे आणि 3 वाजता मंदिर चालू होणार आहे. तर आम्ही वरती ते शिवजींची मूर्ती आहे तिकडे चाललो आहे. आणि इथे तोंड बघा. दाखव हे सनस्क्रीन दाखव. सनस्क्रीन इकडे बघा. इकडे बघ ना आधी पुसते. इकडे बघ. हे ही सनस्क्रीनमुळेच गोरी वाटते. हा ओरिजिनल कलर काळाच आहे. गावठी आहे ही. गावठी गावावरून आले. तिला आम्ही येताना कोल्हापूरमधून घेऊन आलो. डायलॉगचे काळाचे सोनं. गर्दी बघ एवढी आहे. कसं वाटतंय. क्लास आहे. खूप सुंदर ना. आणि हवा किती छान येते. बघण्यासारखी लोकेशन आहे. खरंच कुठे. हा रथ आहे. पाणी आहे इथून. हा तो रथ. वाव किती छान हे केलंय. बीच मुरुडेश्वर बीच खूप क्लीन आहे बीच पण. आणि एवढा क्राऊडेड पण नाही की जसं की गोवा बागा बीच क्राऊडेड असतं. क्राऊडेड नाही. मस्त बीच आहे. एकदम क्लीन आहे. आणि तिथे बाउंड्रीज पण दिलेत. त्या बाउंड्रीजमध्येच तुम्ही जाऊ शकता असं आय थिंक आहे. आम्ही तर पाण्यात जाणार नाही
तर त्या बाउंड्रीच्या सर्कल दिसतात, त्या बाउंड्रीज आहेत, त्या बाउंड्रीच्या पुढे नाही जाऊ शकत असं मला तर वाटतं. भारी आहे बीच. मुर्डेश्वर तर झालं आहे, मुर्डेश्वर टेम्पल, मुर्डेश्वर बीच. आणि आता आम्ही दीदीची गेले चेंज करायला साडी, कारण आम्ही आता चाललो होनावरला. तर तिचं असं आहे की प्रत्येक लोकेशनवर प्रत्येक आउटफिट वेगळा पाहिजे, तर ती गेले चेंज करायला. आम्ही बसलो आहे आता. तिचं म्हणणं आहे की आम्ही पण चेंज करावं, पण आता बघू आम्ही पुढे जाऊन. तर आम्हाला काय आम्ही कुठेही चेंज करू शकतो. तर दीदी गेले चेंज करायला. इथून आम्ही चाललो होनावरला बोटिंग करू. बोटिंग करून झाल्यानंतर इकडून डायरेक्ट गोवाला स्टे करायचा विचार आहे, कारण इकडे स्टे करणार मग उद्या दिवस तेवढा टाईम जाणार. तर त्याच्यापेक्षा आता आम्ही इथून होनावरनं डायरेक्ट गोवा जाणार आहे. आणि गोव्याला जाऊन बघू आता कुठे, अजून ठरला नाही कुठे स्टे करायचं आहे. तर बघूया कुठे स्टे करतो आहे. आणि गोव्याला जाऊन मस्त रात्री बीचवर आराम करायचं आहे, खायचं आहे, प्यायचं म्हणजे फक्त खायचं, प्यायचं म्हणजे पाणी प्यायचं, बस नथिंग एल्स. जाम गरम होते ते कार्बोनेट. तर आता आम्ही चाललो आहोत होनावर बोटिंगला. जो समोर बाईकला चाललाय माणूस, त्याला आम्ही विचारलं बोटिंग कुठे आहे, तर त्यानेच आम्हाला, तोच बोटिंगवाला होता, तर त्याने आम्हाला हे कार्ड दिलं. आणि त्याने सांगितलेले पहिले आमचे सर्वांचे मिळून 1800 रुपये. एक तास नाही, 1.5 तास. आणि मग आम्ही ते थोडं नेगोसिएशन केलं आणि आम्हाला ते पडलं 1200ला. माझ्या पाय तिकडे आय एम द क्रिएटर ऑफ दिस. हा पहिला बोलला किती 1800 बोललेले. हा बोलला 1500. मी म्हणलं नाही 1000 रुपये. असं करत आम्ही नेगोसिएशन केलंय आणि आम्ही फसलो. माझ्या पायात मायनस झाले, लॉस झालाय थोडा, कारण तुम्ही जर आलात तर 1200 आता त्याने दिलं, पण तो 1000 रुपये 800 रुपये पर्यंत येऊ शकतो, नक्कीच येऊ शकतो. पण हा तर जसा ग्रुप असेल तसे ते ऑफ करू शकतात. हा बघा असे बोलवतात या आमच्याकडे या, आमच्याकडनं बोटिंग करा. पण आम्ही आधीच बुक केलं बाहेर. त्याच्यामध्ये कव्हर करून घेणार आहे 1250. 1.5 तास 4.3 पॉइंट 2 तास करणार. हा लास्ट बोटिंग आहे त्याच्यानंतर. हो, कारण हा आमचा गोकर्ण मधला लास्ट स्पॉट आहे आणि आम्ही खूप छान कव्हर केले. त्याच्यानंतर ना साहिल पाटीलचे सिनेमॅटिक बघा, आम्ही ब्लॉग मध्ये टाकेन कसे सिनेमॅटिक टाकतो ब्लॅक शर्ट वर. बघूया आधी व्हिडिओ येतात का ते बघूया नीट. ब्लॅक ब्राऊन म्हणणे ब्राऊन शर्ट आहे आमच्याकडे. तेच आता आम्ही चाललोय बोटिंगला. नंतर इथून जाणार डायरेक्ट गोवा. गोवाले बीच पे सॉरी. आम्ही क्लबिंग करून तर आमच्यामध्ये काय फायदा नाही, कारण आमच्यात कोण दारू पियतच नाही, त्यामुळे आम्ही सद्गुण आहे काय एकदम पाटीला आहे. त्याच्यामुळे आम्ही बीच साईडलाच कुठेतरी मस्त खायला वगैरे जाऊ. काहीच खाल्लं नाही आम्ही. आता काय मस्त तंगडी बनायच्या. आज आम्ही जे बर्गर आणि व्हेज खाल्लं. सकाळी मेन बर्गर फॅक्टरीला जाणार आहोत. तसं आता मी पोचलेलो आहे. काय पहिला सांगतो तुम्हाला, खाण्यावर जे तुमचं जेवण असणार त्याच्यावर पैसे जास्त खर्च होतात. प्राइस बघून ऑर्डर करा. त्यामुळे आमचं प्लॅन करा, सगळं प्लॅन करा, व्यवस्थित प्लॅन करा. पहिला खाण्याचं प्लॅन करा पहिला. बाकीचं सगळं होऊन जाईल. आमचं त्याच्यात जास्त पैसे संपलेत खाण्यात. काय तुझं कधी होणार प्री वेडिंग? जल्दी. अरे हे बघ इथे काय प्री वेडिंग करतात तिथे आतमध्ये जाऊन. तर आम्ही पोचलो इथे आणि आता चाललोय बोटिंग करायला मस्त. तुझं बघ कधी होणार. तुझा नाही, खायला बोलतोय.
बोटिंग तर स्टार्ट झालं आहे. माझा तर आवाज तुम्हाला काय येणार नाही कारण मोटर चालू आहे इकडे. जेव्हा मोटर बंद करू तेव्हा मला काही बोलता येईल ब्लॉगमध्ये. कारण आता तर काय आवाज मी काय बोलतो त्याचा आवाजच नसेल येत. मी काय बोलतो त्याचा आवाजच नसेल येत. मॅनग्रोव्ज भरपूर लोक प्री वेडिंग शूटसाठी पण येतात. प्री वेडिंग हे लोक काढतायत पण पण आहे तिथे एकदम भारी वाटेल आणि ते पण बीच साईड आहेत. प्री वेडिंग शूट पण चालू होतं त्यांचं इथे. आणि तिकडे ड्रोन उडवला, ड्रोन शॉट घेत होतं. पोचलोय गोव्यामध्ये आणि खूप भूक लागलेली आहे. मध्येच थांबलो, आम्हाला रूम नव्हती भेटत. अगोंडा बीचला गेलेलो पहिला पण तिकडे तर रूम नाही अवेलेबल होती. तर आम्ही आता इथे मध्येच थांबलो जेवायला. आणि पनीर चिकन टिक्का, पनीर बोलतो चिकन टिक्का, 2 ट्रिपल राईस, बस डन. घे स्टार्ट कर.